तर किती काळ वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोलेवर चर्चा होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। दमानिया आणि सुरेश धसांनी यातून बाहेर पडून विकासावर बोलावं असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर मी खासदार नाही, मला जेवढ्या विषयावर बोलायचं तेवढ्या विषयावर बोलणार, अंजली दमानियांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। काय त्याच्यावर चर्चा करणार, ते कराड ने ते कोणते घुले झुले फुले हा तिकडले किती काय चर्चा करणार। या महाराष्ट्रात दुसरं काय काम आहे की नाही? तुरुंगात रोज मारामाऱ्या होतात। मी तुरुंगात होतो, महाराष्ट्रातल्या तुरुंगामध्ये प्रत्येक तुरुंगामध्ये हे अड्डे आहेत, गँगवॉर आहे। तुरुंग हे भ्रष्टाचारांचे अड्डे आहेत। माझं पुस्तक येत आहे, कालच मी जाहीर केलं आहे, या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तुरुंगातच चालतो। माझं अंजली दमानियांना पण सांगणं, यातून बाहेर पडा। हे सगळे आता जे काम करतायत सुरेश धस, त्याला सांगा बाद झालं, विकासाच्या गोष्टी करा, सामाजिक गोष्टी करा। मी तर एक अतिशय सामान्य नागरिक आहे। या एका घटनेने मला अक्षरशः भावना असल्यामुळे मी हा विषय लावून धरला। तर ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरे बीडच्या प्रकरणावर एक चकार शब्दांनी सुद्धा बोलले नव्हते। मी प्रत्येक विषय घेतला की तो अगदी शेवटपर्यंत लढते, मध्ये कधीही सोडत नाही। पण संजय राऊतांनी मला जो सल्ला दिलाय की मी विकासावर बोलावं, तर मी काही खासदार नाही, पण सामान्य नागरिक म्हणून मला जेवढ्या विषयांवर जमेल तेवढ्या विषयांवर मी लढेन, एवढं